हरिओम. आज गुरुवार 17 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला जे सांगणार आहेत ना, ते गुरुने सांगितलेलं साधन अनन्यतेने सांभाळावं. ऐकूया त्यांचे विचार. एकदा असं झालं की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेलं. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आलं नाही. तशासारखं आपलं झालंय. आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो. खरं म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्माला आलो आणि ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो. विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशाही करत राहिलो. पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख कसं मिळणार? आणि जे सुख मिळतं तेही अंती खोटच नाही का? खोटच ठरतं. आणि म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं, तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. बरं, गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतोय. म्हणून तो जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित आहे. म्हणून गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल, सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली तरी शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुने सांगितलेलं साधन हलके मानून आपल्या मनाने केलेलं साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखं आहे. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे आणि ती जशी झाली तशी झाली की त्याच्या वचनावर विश्वास बसणार की नाही. आणि गुरु सांगेल तेच साधन खरं असं वाटू लागतं. गुरु तरी नाम हे सत्य असं सांगतो आणि नामस्मरणाला आणखीन दुसऱ्या काही साधनांची गरजच लागत नसते हे पटवून देतो तो. नाम हेच साधन आहे, तेच साध्य होय. आणि हे अक्षरशः खरं आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुष मानतच नाही असं मानते की नाही, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळलं पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञाप्रमाणे मानली असं होतं आणि त्यामुळेच त्याला खरं सुख होतं. कुठेतरी आपलं प्रेम असावं, कोणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचं होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाणं. हरिओम. हरिओम. हरि